हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. तुम्ही जर CUET देणार असाल आणि बायोलॉजी सिलेक्ट केलं असेल तर त्यासाठी काही MCQs आज आपण पाहणार आहोत. सो रिप्रोडक्शन इन ऑर्गॅनिझम, ॲज यू ऑल नो की CUETचं सिलेबस ॲज पर NCERT आहे. सो NCERTमधला पहिला चॅप्टर आहे रिप्रोडक्शन इन ऑर्गॅनिझम. सो आपण त्याच्यानुसारच पाहतो आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण नोट्स पाहूयात. आफ्टर दॅट आपण MCQs पाहणार आहोत. ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल NCERTमधला सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट जो की या चॅप्टरशी रिगार्डिंग आहे तो म्हणजे लाईफस्पॅन. सो लाईफस्पॅन म्हणजे काय, एखादा ऑर्गॅनिझम किती वर्ष जगू शकतो किंवा त्याची ॲव्हरेज लेंथ ऑफ लाईफ किती आहे त्याला आपण म्हणतो लाईफस्पॅन. सो रिप्रोडक्शन म्हणजे काय, तर रिप्रोडक्शन इज द प्रोसेस ऑफ प्रोड्युसिंग यंग वन्स दॅट एन्श्युअर्स कंटिन्युटी ऑफ इट्स ओन स्पीशीज. आता रिप्रोडक्शन म्हणजे काय की एखाद्या ऑर्गॅनिझमला बर्थ द्यायचं आहे, तो ऑर्गॅनिझम मोठा होणार आहे, परत तो ऑर्गॅनिझम दुसऱ्या ऑर्गॅनिझमला बर्थ देईल. सो असं करत करत स्पीशीज कंटिन्यू राहते. ठीक आहे. सो यासाठीच रिप्रोडक्शन केलं जातं. आता रिप्रोडक्शन असेक्शुअल असू शकतं किंवा सेक्शुअल असू शकतं. सो असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय, एकच सिंगल पेरेंट आहे, कुठल्याही प्रकारचं गॅमेट्स इन्वॉल्व नाही आहेत, फ्युजन वगैरे असलं काही इन्वॉल्व नाही आहे. आणि सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये दोन पेरेंट्स आहेत, फिमेल पेरेंट आहे, मेल पेरेंट आहे. दोघांचेही गॅमेट इन्वॉल्ड आहे, फ्युजन होणार आहे आणि मग झायगोट वगैरे बनवून एक नवीन ऑर्गॅनिझम बनणार आहे. ठीक आहे. सो असेक्शुअल रिप्रोडक्शनबद्दल आपण अजून थोडंसं बघूया. द प्रोड्युस्ड ऑफस्प्रिंग आर क्लोन्स ऑफ इच अदर. आता इथे एकच पेरेंट आहे असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये. सो कुठल्याही प्रकारचे कॅरेक्टर्स चेंज होणार नाही आहेत, मॅनिप्युलेट होणार नाही आहेत, मॉडिफाय होणार नाही आहेत, काही होणार नाही आहे. सो तो एकच ऑर्गॅनिझम नवीन दुसऱ्या ऑर्गॅनिझमला बर्थ देतो आहे. सो प्रिव्हियस ऑर्गॅनिझम आणि आत्ताचा न्यू ऑर्गॅनिझम किंवा ऑफस्प्रिंग आणि पॅरेंट दोघांमध्येही सेम कॅरेक्टरिस्टिक्स असणार आहेत. जेनेटिक कॅरेक्टर्स, मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स सगळं काही सेम असणार आहे. याचा अर्थ दोघं एकमेकांचे क्लोन्स असणार आहेत. क्लोन्स म्हणजे काय, असे ऑर्गॅनिझम्स की जे पेरेंट्सशी एकदम आयडेंटिकल आहेत, एकदम सेम आहेत. सो सिन्स जेनेटिक मटेरियल ऑफ अ सिंगल पॅरेंट इज इन्वॉल्ड, कारण याच्यामध्ये फक्त आणि फक्त सिंगल पॅरेंट्सच जेनेटिक मटेरियल आहे. सो आता याच्यामध्ये कोण कोण येतं, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स लाईक प्रोटिस्टा असेल, मोनेरा असतील. तर या किंगडममधले जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत ते सगळे ऑर्गॅनिझम्स मोस्टली असेक्शुअल रिप्रोडक्शनच दाखवतात. सो आता असेक्शुअल रिप्रोडक्शन कोणत्या प्रकारे होऊ शकतं, एक तर पहिलं आहे ते म्हणजे बायनरी फ्युजन. याच्यामध्ये काय होतं की एक ऑर्गॅनिझम आहे, सपोज की अमिबा आहे. तर अमिबा काय करतो, स्वतःला दोन भागांमध्ये इक्वल पार्ट्समध्ये स्प्लिट करतो. मग हा एक अमिबा आणि हा एक अमिबा. सो हा पॅरेंट अमिबा होता आणि हे दोन डॉटर अमिबा बनले. ठीक आहे. सो कोणत्याही प्लेनमध्ये तो स्वतःला कट करतात आणि त्यापासून नवीन ऑर्गॅनिझम बनतात. सो हे झालं अमिबाचं एक्झाम्पल. सिमिलरली पॅरामेशियम असेल, युग्लिना असेल, हे सगळे ऑर्गॅनिझम्स जे आहेत तर ते बायनरी फ्युजन दाखवतात. नेक्स्ट आहे बर्डिंग. सो बर्डिंग इज द प्रोसेस की ज्याच्यामध्ये बर्ड्स बनतात. बर्ड्स म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल माझ्याकडे हे एक ईस्ट आहे. तर ईस्ट काय करतं, स्वतःच्या इथे एक बर्ड बनवतं. बर्ड म्हणजे छोटासा आउटग्रोथ बनवतं आणि हा जो न्यूक्लियस आहे तर तो पण असा इलॉंगेट होतो. नेक्स्ट हे बर्ड जे आहे तर ते असं इथून कट होतं आणि हा जो बर्ड आहे तर तो आता एक नवीन ऑर्गॅनिझमप्रमाणे काम करणार. परत हा बर्ड अजून बर्ड बनवणार. असं करत करत हा प्रत्येक बर्ड जो आहे तर तो एक इंडिव्हिज्युअल ईस्टप्रमाणे पुढे काम करणार आफ्टर मॅच्युरिटी. ठीक आहे. सो त्याला आपण म्हणणार आहोत बर्डिंग. सो हे तर झालं बायनरी फ्युजन झालं, बर्डिंग झालं, हे जनरल मीन्स आहेत. पण काही असे आहेत की जे स्पेसिफिक फीचर्स दाखवतात. फॉर एक्झाम्पल कोनिडिया म्हणजेच काय की हे पण अगेन बर्ड फॉर्मेशन आहे. पेनिसिलियममध्ये स्पेसिफिकली कोनिडिया पाहायला मिळतं. स्पॉन्जेसमध्ये गेम्युल फॉर्मेशन पाहायला मिळतं. हायड्रामध्ये अगेन बर्ड्स पाहायला मिळतात. सो बर्डिंग जर युनिसेल्युलरमध्ये असेल तर ते ईस्टमध्ये असणार आहे आणि बर्डिंग जर मल्टीसेल्युलरमध्ये असेल तर त्याचं एक्झाम्पल हायड्रा असणार आहे. नेक्स्ट हे झू स्पोर्ट्समध्ये आहेत मायक्रोस्पोरिक स्पोर्ट्स पाहायला मिळतात जे की मोटाईल आहेत, मुवमेंट करू शकतात आणि याचं एक्झाम्पल आहे अल्गी. याच्याबद्दल आपण मोस्ट ऑफ द इन्फॉर्मेशन जी आहे तर ती प्लांटे किंगडममध्ये कवरअप करणार आहोतच. नेक्स्ट आहे व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन. सो व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन अगेन असेक्शुअल मीन्स आहे, बट हे प्लांट्समध्ये होतं. ॲज व्हेजिटेटिव्ह वर्ड्स इटसेल्फ रिप्रेझेंट्स की हे प्लांट्समध्ये होणार आहे. आणि प्लांट्समध्ये असे काही सेल्स आहेत की ज्यांच्यामध्ये टोटीपोटेन्सीची प्रॉपर्टी आहे. टोटीपोटेन्सी म्हणजे काय, डिवाईड होत राहणं मल्टिपल टाइम्स. ठीक आहे. ज्याच्यामुळे ते डिवाईड होत राहिल्यामुळे एका सेलपासून खूप सारे सेल्स बनत आहेत आणि असं करत करत त्या प्लांटपासून खूप सारे त्याचे पार्ट्स, त्याच्या एका पार्टपासून अजून एक दुसरा प्लांट बनत आहे. परत त्याच्या त्या एका पार्टपासून अजून दुसरे प्लांट्स बनणार आहेत. ठीक आहे. सो मग रनर एक आहे, त्याचं एक्झाम्पल म्हणजे रनर एक टाईप आहे, त्याचं एक्झाम्पल आहे ग्लॅडिओलस. रायझोम्स असेल जिंजर आहे, बांबू आहे. सकरसाठी बनाना, मिंट. ट्युबरसाठी पोटॅटो. मी पाहिलं असेल पोटॅटोवरती ना असे छोटे छोटे आउटग्रोथ्स बनतात जेव्हा खूप दिवस आपण पोटॅटो ठेवू तेव्हा.
आणि जर आपण हे जमिनीमध्ये पुरलं पोटॅटो तर या आउटग्रोट्समधून नवीन पोटॅटोचं प्लांट तयार होतं. ठीक आहे. सो म्हणजे इथे ते सेल्स खूप मोठ्या प्रमाणामध्ये डिवाईड होतात जेव्हा फेवरेबल कंडिशन असेल तेव्हा, आणि याच्यापासून नवीन पोटॅटोचं प्लांट जे आहे तर ते बनतं. सो हे झालं ट्यूबर पोटॅटो. नेक्स्ट आहे ऑफसेट, इकोर्निया, पिस्टिया. बल्बमध्ये आहे ओनियन पण तुम्ही जर पाहिलं असेल ओनियनच्या इथे खाली असे रूट्स असतात. ठीक आहे. सो जर आपण ओनियनला एवढं कट केलं आणि फक्त खालचे रूट्स आपण पुन्हा एकदा जमिनीमध्ये पुरले तर इथून खालून पुन्हा एकदा ते ओनियन जे आहे तर त्याची ग्रोथ होते. म्हणजे हे रूट्स खाली जातात, हे वरती जातं आणि ते मध्ये पुन्हा एकदा नवीन ओनियन उगवतं. ठीक आहे. हे जमिनीच्या खाली नवीन ओनियन उगवतं. नेक्स्ट आहे लीफ बर्ड, दॅट इज ब्रायोफायलममध्ये आहे. बल्बी दॅट इज अगेफ. आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपण चॅप्टरचं जे शॉर्ट नोट्स आहेत ते झालेले आहेत. आता आपण MCQs बघणार आहोत. सो हे जे बुक आहे तर हे ओसवालचं बुक आहे. अगेन तुम्हाला फक्त बायोलॉजी नाही तर केमिस्ट्री, फिजिक्स आणि इतर कुठलेही विषय जे तुम्ही CVTसाठी ठेवणार असाल तर या सगळ्या विषयांचे ओसवालचे बुक्स पाहायला मिळतील. या बुक्समध्ये शॉर्ट नोट्स आहेत, MCQs आहेत, हे सगळं अवेलेबल आहे. सो त्याचाच हा एक डेमो व्हिडिओ आहे. सो तुम्हाला जर हे बुक्स हवे असतील तर या सगळ्या बुक्सच्या लिंक्स खाली कमेंट बॉक्समध्ये अवेलेबल आहे. सो चेकआउट करा हे सगळे बुक्स, जेणेकरून तुम्हाला नक्की फायदा होईल CVTसाठी. अजून जर CVT एक्झाम काय आहे, लास्ट डेट ऑफ रजिस्ट्रेशन काय आहे, ही एक्झाम का द्यायची वगैरे याबद्दल जर तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल तर ऑलरेडी मी एक व्हिडिओ अपलोड केला आहे, तो पण चेकआउट करा. त्याची पण लिंक खाली कमेंट बॉक्समध्ये अवेलेबल आहे. सो येस, आपण आन्सर्स हाईड करूया. चूज द करेक्ट स्टेटमेंट अमंग द फॉलोविंग. सो डायोशियस दॅट इज hermaphrodite organisms are found only in animals. Dioecious organisms are found only in plants. Dioecious organisms are found in both plants and animals. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे डायोशियस ऑर्गॅनिझम्स आर फाउंड ओनली इन वर्टेब्रेट्स. सो नाही, डायोशियस म्हणजे काय, इतर त्यांच्यामध्ये मेल पार्ट आहे किंवा मेल ऑर्गन आहे किंवा इतर त्यांच्यामध्ये फिमेल सेक्शुअल ऑर्गन आहे. सो असं नाही की फक्त ॲनिमल्स असे दाखवतात किंवा फक्त प्लांट्सच दाखवतात. ॲनिमल्स आणि प्लांट्स दोघांमध्येही असे काही ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा जनरली असे ऑर्गॅनिझम्स आहेत की ज्यांच्यामध्ये मेल सिस्टम रिप्रोडक्टिव्ह सिस्टम दुसऱ्या बॉडीमध्ये आहे आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम दुसऱ्या बॉडीमध्ये आहे. ठीक आहे. सो आन्सर विल बी प्लांट्स अँड ॲनिमल्स बोथ. सो सी ऑप्शन. सो इथे काही खाली एक्सप्लेनेशन पण दिलं आहे जे तुम्ही बघू शकतात. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे देर इज नो नॅचरल डेथ इन सिंगल सेल ऑर्गॅनिझम लाईक अमिबा अँड बॅक्टेरिया बिकॉज. सो ऑप्शन ए दे कॅनॉट रिप्रोड्यूस सेक्शुअली. ऑप्शन बी दे रिप्रोड्यूस बाय बायनरी फ्युजन. ऑप्शन सी पॅरेंटल बॉडी इज डिस्ट्रीब्युटेड अमंग द ऑफस्प्रिंग आणि दे आर मायक्रोस्कोपिक. सो यांच्यामध्ये नॅचरल डेथ का नाही आहे, सेक्शुअली रिप्रोड्यूस करत नाहीत म्हणून नाही, संबंधच नाही आहे. दे आर मायक्रोस्कोपिक, याचा पण संबंध नाही आहे. नेक्स्ट आहे दे आर रिप्रोड्यूस बाय बायनरी फ्युजन. ते ठीक आहे, पण माझ्या मते करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे सी पॅरेंटल बॉडी. कारण काय होते की अमिबा जेव्हा डिवाईड होतो आहे तेव्हा याच पॅरेंटल बॉडीपासून नवीन अमिबा, ह्याच्यापासूनच नवीन अमिबा बनतो आहे, परत हा डिवाईड होणार ह्याच्यापासून नवीन अमिबा, म्हणजे अजून पण या बॉडीमधलेच पार्ट्स पुढे कंटिन्यू होत आहेत. सो याच्यामुळे अमिबाची नॅचरल डेथ होत नाही आहे. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे इफ यू वॉन्ट तुम्ही एक्सप्लेनेशन रीड करू शकता. नेक्स्ट आहे देर आर व्हेरियस टाईप्स ऑफ रिप्रोडक्शन. द टाईप ऑफ रिप्रोडक्शन अडॉप्टेड बाय अन ऑर्गॅनिझम डिपेंड्स अपॉन. म्हणजे खूप साऱ्या प्रकारचे रिप्रोडक्शनचे टाईप्स आहेत, पण एक पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम एक पर्टिक्युलर टाईपनेच रिप्रोडक्शन करतो असं का आहे. सो त्याचे रिझन्स आपण बघूया. द हॅबिटेट अँड मॉर्फोलॉजी ऑफ द ऑर्गॅनिझम, मॉर्फोलॉजी ऑफ ऑर्गॅनिझम, मॉर्फोलॉजी अँड फिजिओलॉजी ऑफ ऑर्गॅनिझम आणि द ऑर्गॅनिझम्स हॅबिटॅट, फिजिओलॉजी अँड जेनेटिक मेकअप. सो फक्त मॉर्फोलॉजी वेगळी आहे म्हणून तो ऑर्गॅनिझम वेगळ्या पद्धतीने रिप्रोड्यूस करतो आहे. इट्स नॉट अबाउट मॉर्फोलॉजी. ठीक आहे. म्हणजे कधी कधी असं आहे की दोन ऑर्गॅनिझम्स किंवा दोन प्लांट्स म्हणूया आपण कदाचित सेम दिसू शकतात पण त्यांचं वे ऑफ रिप्रोडक्शन सेम नाही आहे. ठीक आहे. सो मग अशा केसमध्ये मॉर्फोलॉजी इज नॉट द राईट आन्सर. त्याच्यामुळे A, B आणि C हे तर एलिमिनेट झाले. मग काय उरलं आहे, हॅबिटेट. ऑब्वियसली आता तो ऑर्गॅनिझम कोणत्या हॅबिटेटमध्ये राहतो आहे, त्याच्यानुसार कोणत्या सीझनमध्ये मेटिंग करू शकतो हे डिपेंड्स. ठीक आहे. नेक्स्ट आहे त्याची फिजिओलॉजिकल कंडिशन कशी आहे, जेनेटिक मेकअप कसं आहे, पेरेंट्सने कसं केलं होतं रिप्रोडक्शन, पुढची जनरेशन कशी करणार आहे. सो अमिबाच्या प्रिव्हियस जनरेशनने जर बायनरी फ्युजन केलं असेल तर इट्स नॉट लाईक की नेक्स्ट जनरेशन व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन करेल, काही सेन्स नाही आहे. ठीक आहे. सो याचा अर्थ काय की प्रिव्हियस जनरेशनने ज्या प्रकारे रिप्रोडक्शनचे जी एक कंटिन्युटी आहे त्याच पद्धतीने ते पुढे कंटिन्यू होणार आहे. सो ऑप्शन डी विल बी द राईट आन्सर. करेक्ट. इफ यू वॉन्ट तुम्ही एक्सप्लेनेशन रीड करू शकता. नेक्स्ट आहे आयडेंटिफाय द इनकरेक्ट स्टेटमेंट.
इन असेक्शुअल रिप्रोडक्शन द ऑफस्प्रिंग प्रोड्युस्ड आर मॉर्फोलॉजिकली आणि जेनेटिकली आयडेंटिकल. येस, असेक्शुअलमध्ये सिंगल पॅरेंट असल्यामुळे कुठल्याही प्रकारे जेनेटिक रिकॉम्बिनेशन होत नाही आहे आणि म्हणून नवीन ऑर्गॅनिझम्स किंवा यंग वन्स किंवा ऑफस्प्रिंग्स पॅरेंटप्रमाणेच दिसतात किंवा सेम आयडेंटिकल असतात. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये मॉर्फोलॉजिकल आणि जेनेटिक कॅरेक्टर सेम असतात. यालाच आपण क्लोन्स म्हणतो. झूस्पोर्स आर सेक्शुअल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर्स? नो, असेक्शुअल. सो बी विल बी दी करेक्ट आन्सर कारण ते इनकरेक्ट स्टेटमेंट आहे. इन असेक्शुअल रिप्रोडक्शन अ सिंगल पॅरेंट प्रोड्युसेस ऑफस्प्रिंग विथ और विदाउट द फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स? येस, सी इज द करेक्ट. डी आहे कोनिडिया आर असेक्शुअल स्ट्रक्चर्स इन पेनिसिलियम. राईट, आपण मगाशीच पाहिलं. सो करेक्ट आन्सर इज बी, झूस्पोर्स असेक्शुअल आहेत, सेक्शुअल नाही. नेक्स्ट आहे 5th वन. विच ऑफ द फॉलोइंग इज अ पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट इन फ्लावरिंग प्लांट्स? सो फर्टिलायझेशन इव्हेंट्स आहेत तर त्याच्यामध्ये प्री फर्टिलायझेशन, फर्टिलायझेशन, पोस्ट फर्टिलायझेशन. प्री फर्टिलायझेशनमध्ये काय येतं? गॅमेट्स फॉर्म होणं आणि गॅमेट ट्रान्सफर होणं. फर्टिलायझेशनमध्ये ॲक्च्युअल फर्टिलायझेशन हे ॲनिमल्सच्या केसमध्ये असेल तर फ्युजन ज्याला आपण म्हणणार आणि हेच प्लांट्सच्या केसमध्ये असेल तर सिनगॅमी किंवा ट्रिपल फ्युजन म्हणणार. ठीक आहे. पोस्ट फर्टिलायझेशनमध्ये काय येणार? आता झायगोट तर फॉर्म झालं आहे, सो एम्ब्रिओची डेव्हलपमेंट. ठीक आहे. सो यांनी विचारलं आहे की पोस्ट फर्टिलायझेशनमध्ये काय येईल? सो एम्ब्रिओ डेव्हलपमेंट येणार आहे पोस्ट फर्टिलायझेशनमध्ये, ऑप्शन बी. ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स प्री फर्टिलायझेशन. फॉर्मेशन ऑफ फ्लावर फर्टिलायझेशनच्या कुठल्याच क्रायटेरियामध्ये येत नाही आहे. फॉर्मेशन ऑफ पोलन ग्रेन्स पण प्री फर्टिलायझेशन. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे द नंबर ऑफ क्रोमोझोम्स इन द shoot tip of maize plant is 20. The number of chromosomes in the microspore mother cell of the same plant will be. सो शूट टिप म्हणजेच काय? जे आपलं प्लांट आहे त्याची जी स्टेम आहे त्या स्टेमचं वरचं पार्ट. ठीक आहे. आणि या पार्ट्समध्ये जे सेल्स प्रेझेंट असतात त्या डिप्लॉन्टिक असतात. सिमिलरली मायक्रोस्पोर मदर सेल्स पण 2N किंवा डिप्लॉन्टिक स्टेजमध्ये असतात. त्याच्यामुळे जेवढे सेल्स किंवा जेवढे नंबर ऑफ क्रोमोझोम्स शूटच्या पार्टमध्ये असणार आहेत सेम तेवढेच नंबर ऑफ क्रोमोझोम्स MMC म्हणजेच मायक्रोस्पोर मदरमध्ये पण असणार आहेत. सो 20 विल बी द करेक्ट आन्सर. वेजिटेटिव्ह प्रोपगेशन इन पिस्टिया ऑकर्स बाय, आपण आत्ताच पाहिलं ऑफसेट. सो तुम्ही जरी नोट्स जरी केल्या तरी पण बरेचसे क्वेश्चन्स तुमचे सॉल्व्ह होतील. विच ऑफ द फॉलोइंग प्रोसेस रिझल्ट्स इन द फॉर्मेशन ऑफ क्लोन ऑफ बॅक्टेरिया? ट्रान्सफॉर्मेशन, बायनरी फ्युजन, ट्रान्सडक्शन आणि कॉन्ज्युगेशन. सो तुम्हाला जर क्लोन बनवायचं आहे किंवा क्लोन हवं असेल तर क्लोनमध्ये कुठल्याही प्रकारे जेनेटिक रिकॉम्बिनेशन नको आहे किंवा कुठल्याच प्रकारचं मॉडिफिकेशन नको आहे, जे की बायनरी फ्युजनमध्ये होतं लाईक अमिबा. सिम्पल. सो बायनरी फ्युजन इज द राईट आन्सर. मायक्रोस्पोरॅन्जिया इज अ टेक्निक फॉर प्रोडक्शन ऑफ ट्रू टू टाईप प्लांट्स, फॉर प्रोडक्शन ऑफ हॅप्लॉइड प्लांट्स, फॉर प्रोडक्शन ऑफ सोमॅटिक हायब्रिड, फॉर प्रोडक्शन ऑफ सोमॅक्लोनल प्लांट्स. सो मायक्रोस्पोरॅन्जिया इज लाईक फॉर्मेशन ऑफ ट्रू टाईप ऑफ प्लांट्स. ठीक आहे. सो इथे मायक्रोस्पोरॅन्जिया म्हणजे लाईक मेल पार्ट आहे, त्याच्यामध्ये जो मेल पॅरेंट सेल आहे त्याच्यापासून पोलन ग्रेन्स बनणं. सो दॅट इज मायक्रोस्पोरोजेनेसिस. सो मायक्रोस्पोरॅन्जिया इज फॉर्मेशन ऑफ ट्रू टाईप ऑफ प्लांट. नेक्स्ट आहे एक्झाम्पल ऑफ कॉर्म इज. सो कॉर्मचं एक्झाम्पल आपण पाहिलं नव्हतं बट एक्झाम्पल आहे कोलोकेसिया. कारण ओनियन बल्ब आहे, पटॅटो इज ट्यूबर, जिंजर इज रायझोम. सो कोलोकेसिया इज कॉर्म. व्हॉट इज द कॉमन बिटवीन नेगेटिव्ह रिप्रोडक्शन अँड एपोमिक्सिस? सो बोथ आर ॲप्लिकेबल टू डायकोट प्लांट्स ओनली. नाही, हे निगेटिव्ह पार्ट नाही असू शकत. ठीक आहे. म्हणजे हे ठीक आहे ना, डायकोट्समध्ये आहे तर आहे हे, त्याचं डायकोटचं मेरिट असेल आणि मोनोकॉटसाठी डिमेरिट असेल, पण हे निगेटिव्ह पॉईंट नाही आहे. बोथ बायपास द फ्लावरिंग फेजेस? नो. बोथ ऑकर राऊंड द इयर? हे पण आपण नाही म्हणू शकत की हे निगेटिव्ह पार्ट आहे. बोथ प्रोड्युसेस प्रोजेनी आयडेंटिकल टू द पॅरेंट? हां, आपण याला म्हणू शकतो की हे निगेटिव्ह पॉईंट आहे. हा यासाठी की कधी कसं होतं की फॉर एक्झाम्पल शेतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये XYZ कुठलं तरी पीक लावलेलं आहे आणि येणारं पीक जर पॅरेंटप्रमाणे असेल तर सपोज पॅरेंट पीकला कुठली कीड लागली तर तीच त्या XYZ नवीन येणाऱ्या प्लांटला पण लागणार. सो त्याच्यामुळे काहीतरी म्युटेशन होत राहिलं पाहिजे आणि जर म्युटेशन नाही झालं तर सेम डिसिजेस आपल्याला पॅरेंटमध्ये पण आणि येणाऱ्या फ्युचर जनरेशनमध्ये पण पाहायला मिळतील, जे ॲग्रिकल्चर किंवा हॉर्टिकल्चरच्या पर्स्पेक्टिव्हने बरोबर नाही आहे. सो त्याच्यामुळे तो निगेटिव्ह पार्ट आहे असं आपण म्हणू शकतो. सो येस, डी इज द करेक्ट आन्सर. आपण एक्सप्लेनेशन पण रीड करूया. निगेटिव्ह रिप्रोडक्शन अँड एपोमिक्सिस बोथ प्रोड्युसेस प्रोजेनी विच आर आयडेंटिकल टू दी पॅरेंट्स. नन ऑकर्स राउंड द इयर बट इन अ सर्टन कंडिशन इट कुड हॅपन. बोथ कॅन हॅपन इन डायकोट अँड मोनोकॉट प्लांट्स. ओके. सो दे हॅव नॉट एक्सप्लेन की हे निगेटिव्ह का आहे, बट मी सांगितलेलं रिझन निगेटिव्हसाठी तुम्ही घेऊ शकता.
विच पार्ट वुड बी मोस्ट सुटेबल फॉर रेझिंग व्हायरस फ्री प्लांट्स फॉर मायक्रो प्रोपोगेशन? बार्क, मेरिस्टीम, वेस्क्युलर टिश्यू, नन ऑफ दी अबव. सो बेसिकली व्हायरस फ्री प्लांट्स जर आपल्याला ग्रो करायचे असतील तर त्यासाठी सतत डिवाईड होणारे सेल्स पाहिजेत जे की मेरिस्टीम पार्टमध्ये आहेत. सो अगेन ही NCERT मधलीच लाईन आहे. विच ऑफ द फॉलोविंग इज कॉमन टू मल्टीसेल्युलर फंगाय, फिलामेंटस अल्गी आणि प्रोटोनिमा ऑफ मॉसेस. तर हे सगळं तुम्हाला नेक्स्ट काही चॅप्टर्समध्ये पाहायला मिळणार आहे. त्यांच्यामध्ये कॉमन काय आहे, डिफरन्स काय आहे. बट तरीही त्यांनी जर फर्स्ट चॅप्टरमध्ये दिले तर लेट अस सी. पहिला आहे डिप्लॉन्टिक लाईफ सायकल. तर नाही, हे सगळे लोक डिप्लॉन्टिक लाईफ सायकल नाही दाखवत. मेंबर्स ऑफ किंगडम प्लांटे अगेन नाही, फंजाय वेगळ्या किंगडममध्ये येतं, अल्गी आणि मोसेस प्लांटेमध्ये येतात. सो अगेन हे तिघं सेम नाही आहेत. मोड ऑफ न्यूट्रिशन नाही, सेम नाही आहे. फंजाय जे आहे तर ते सॅप्रोफॅटिक मोड ऑफ न्यूट्रिशन वगैरे दाखवतं. सो हे अगेन डिफरंट आहे. मल्टिप्लिकेशन बाय फ्रॅगमेंटेशन हां हे होऊ शकतं. सो फ्रॅगमेंटेशन ने रिप्रोडक्शन करणं हे कॉमन फीचर आहे. सो डी विल बी द राईट आन्सर. बनाना इज अ वेजिटेटिव्हली प्रपोगेटेड बाय सकर्स. याचा आन्सर सकर्स असला पाहिजे. सो ॲक्च्युली तुम्ही जर नोट्समध्ये किंवा NCERTमध्ये पाहिलं तर बनाना सकर्सने रिप्रोड्यूस करतो असं दिलेलं आहे. इवन रायझोमसुद्धा आपण याचा आन्सर घेऊ शकतो. बट आय डोंट थिंक सो की दोन्ही ऑप्शन्स एकाच वेळी दिले जातील. मग हे चुकीचं होईल कारण बनाना रायझोमने पण रिप्रोड्यूस केला जाऊ शकतो. बट ॲज पर NCERT सकर्स याचा आन्सर असलं पाहिजे. सो डी शुड बी द करेक्ट आन्सर. ठीक आहे. बाकी यांचं एक्सप्लेनेशन असं आहे की बनाना इज वेजिटेटिव्हली प्रपोगेटेड बाय रूटस्टॉक रायझोम्स. सकर्स अँड बल्ब्स आर दी अंडरग्राउंड बेस ऑफ द शूट अँड बड रेस्पेक्टिव्हली अँड आर यूज्ड बाय मिंट अँड ऑनियन्स. सो बेसिकली त्यांनी अंडरग्राउंड स्पेसिफाय नाही केलं आहे. सो आपण रायझोम किंवा सकर दोघांपैकी एक नाही चूज करू शकत. बट मोस्ट ॲप्रोप्रिएट सकर असलं पाहिजे बिकॉज NCERTमध्ये सकर्स मेन्शन केलं आहे. सो याचा आन्सर डी असलं पाहिजे. इवन रायझोम्सने सुद्धा बनानामध्ये वेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन होतं. सो दोन्ही आन्सर्स आपण इथे एक्सेप्ट करू शकतो. ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला हे MCQs थोडेफार इंटरेस्टिंग वाटले असतील आणि तुमची रिव्हिजन झाली असेल. नेक्स्ट आहे चॅप्टर इव्हॉल्युशन. या PDF मध्ये काही चॅप्टर्स अवेलेबल आहेत. बाकी तुम्हाला जर एक्स्ट्रा काही चॅप्टर्स हवे असतील किंवा सगळे चॅप्टर्सचा जर ॲक्सेस हवा असेल त्यासाठी तुम्ही याची बुक चेकआउट करू शकता. लिंक्स मी खाली पिन केलेल्या आहेतच कमेंट बॉक्समध्ये पण आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण. सो नक्की चेकआउट करा. प्रत्येक विषयासाठी हे अवेलेबल आहे. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय.